भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकरांचा मी सर्वप्रथम माझ्या वतीने मंचावरील सर्व मान्यवरांच्या वतीने व इथं उपस्थित सर्व शिवभक्तांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नमन करतो, वंदन करतो, अभिवादन करतो। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या सर्वांचा प्राण। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आणि अभिमान। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमच्यासाठी ऊर्जा। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तुमचा आमचा स्वाभिमान। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच जाणता राजा। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच रयतेचा राजा। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच आदर्श राजा। आणि आज 6 जून 1674 ला राजमाता मा जिजाऊच्या आग्रहाने ज्या राजाने आपल्या एका मुठीत मृत्यूला बंदिस्त केलं आणि दुसऱ्या हातात न्यायाची तलवार घेऊन दीन दुर्बल शोषित स्त्रीच्या हक्कासाठी लढा उभारला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा दिवस या सहस्त्रकातला महत्वाच्या दिवसापैकी एक दिवस आहे। 365 दिवसापैकी जी तिथी असेल, जो मुहूर्त असेल, ज्या दिवशी आपण शुभ दिवस म्हणून पंचांगामध्ये नोंद करतो, 6 जून या महाराष्ट्रासाठी नव्हे देशाच्या सामाजिक सांस्कृतिक पराक्रमी इतिहासाचा हा शुभ दिवस होता, हा पवित्र दिवस होता। एक रयतेचा राजा, रयतेचं राज्य निर्माण व्हावं या हेतूने मनात कोणतीही सिंहासनाची आसक्ती नसताना जेव्हा मोगल राजे अत्याचार करण्यासाठी आपल्या राज्याच्या अधिकाराचा उपयोग करत होते, तेव्हा एक आमचा राजा आहे ज्यांनी राज्याभिषेक करत इशारा दिला कि अच्छे अगर रहोगे तो हम भी अच्छे रहेंगे, बुरी नजर डालोगे तो ऐसा बुरा हाल करेंगे कि 10 पीढ़ियों तक आप अपने जिस्म को नोचते रहेंगे। दिलवर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम, हा भाव छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या माध्यमातून व्यक्त केला। एका कवीनी राज्याभिषेकाचं वर्णन करत सांगितलं की हा फक्त राज्याभिषेक नव्हता, तर म्हणाले की नभी झळकला जिजाऊचा तारा, ज्याला बघून झुकला मुघलांचाही तोरा। इतिहासाच्या पानापातात घुमगा एकच नारा, जय भवानी जय शिवाजी, गरजला महाराष्ट्र सारा।
हा राज्याभिषेकाच्या दिवसाचं वर्णन केलं गेलं. आज इथं आपण एकत्र आहोत. कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांनी हा रयतेच्या राज्याचा आवाज, हा जर भगवा ध्वज हाती घेतला नसता तर भगव्याचा समाजाच्या भयरहित समाजाच्या प्रगतीसाठी, निर्मितीसाठी होता. समाज जो अहंकारात असेल, भगव्याचा हा गर्वरहित समाजासाठी होता. आणि भगव्याचा वासना ठेवून, सत्तेचा मोह ठेवून, स्वार्थाने पछाड वेगळ्या त्या मोगरी आक्रमणकार्यांसाठी हा भगवा हाती घेतला, जो भगव्याचा वासना रहित समाजासाठी होता. आज इथं आपण आलोय, मला विश्वास आहे की तो फक्त एक राज्याभिषेक नव्हता. मोगलाची गुलामगिरी मोडून टाकणारी ती घटना होती. 18 पगड जातीसाठी, 18 पगड जातीला एकत्र करून सर्वांना एकत्र आणण्याचा आणि त्यांच्या हृदयामध्ये स्वाभिमान निर्माण करण्याचा तो क्षण होता. हे माझं सौभाग्य, हे माझं सुदैव की आपल्या सर्वांच्या सदिच्छांनी मी जेव्हा सांस्कृतिक कार्य मंत्री झालो तेव्हा ईश्वरांनी सुद्धा विशेष आशीष दिला. राज्याभिषेकाचं 350वे वर्ष साजरं करण्याची जबाबदारी ही सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर दिली. मला आनंद की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महान कार्यामध्ये मलाही नमन करण्याची संधी प्राप्त झाली. तो माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता. हे खरं आहे की 6 जूनला राज्याभिषेक झाला, पण 41 दिवस अगोदर त्या राज्याभिषेकाचे पूर्व तयारी 41 दिवसाची करण्यात आली. आणि 41 दिवसाच्या पूर्व तयारी जो पहिला दिवस होता राज्याभिषेकाचा, त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज हे मा भवानीच्या मंदिरात प्रतापगडच्या पायथ्याशी गेले. प्रतापगडच्या पायथ्याशी असणाऱ्या मा भवानीच्या मंदिरात मा भवानीच्या मस्तकावर हिरे जडीत त्या ठिकाणी मस्तकावर छत्र चढवण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पहिला संकल्प होता. नंतर कालांतराने मोगलांनी ते छत्र हे उद्ध्वस्त करून त्याची लूट केली. पण या बजारच्या विधानसभेचा एक आमदार म्हणून माझं सौभाग्य होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जेव्हा 350व्या राज्याभिषेकाचा कार्यक्रम मी हाती घेतला आणि जेव्हा इतिहासातला दाखला माझ्या लक्षात आला, तर त्यानंतरच छत्र चढवण्याची संधी मला प्राप्त झाली. हे माझं नशीब. आपण अफजल खानाची कथा तर सर्वांनी ऐकली. आपल्या गाई छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या क्षणाचा, त्या पराक्रमाचा, त्या यशाचा आपण अभिमान केला. पण मला या गोष्टीचा आनंद की ज्या क्रूर अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना जिंदा या मुर्दा पकड के गाऊंगा अशा आदिलशाहीच्या दरबारामध्ये वंदना केली. तो धिप्पाड लाखोच्या सैन्यांना घेऊन छत्रपतींना जिंदा या मुर्दा पकडायला आलेला अफजल खानाचं मस्तक हे धडाच्या वेगळं झालं. पण मा जिजाऊ आई साहेबांनी मरणांती वैरानी या भावनेनी छोटीशी जागा दिली. पण प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या त्या जागेवर धीरे धीरे अतिक्रमण होत कितीतरी एकरवर अतिक्रमण केले. हे माझं सौभाग्य. कथा तर आम्ही सर्वांनी,
पण अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवावं अशी मागणी 29 जुलै 1953 पासून हजारो शिवभक्त 10 नोव्हेंबर महान शिवप्रताप दिवस दर वर्षी जमा व्हायचे आणि सरकारकडे मागणी करायची, अरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे, अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण होत आहे आणि आम्ही मात्र आजही अफजल खानाच्या भीतीमध्ये कसे जगतोय. मग अभिमान आहे की त्या अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण 5 नोव्हेंबर 2022 ला माझ्याकडे फाईल आली. तात्कालिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, तात्कालिक उपमुख्यमंत्री देवेंद्रजीशी चर्चा केली. सातारा जिल्ह्याच्या एसपी ला 2000 पोलीस घेऊन पाठवलं, JCB मशीन घेऊन पाठवलं आणि बरोबर 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. तोच मुहूर्त साधला आणि अतिक्रमण हटवून. आपण पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा 12 फुटाचा स्टॅच्यू घोड्यावर बसून पाकिस्तानकडे तलवार आहे खूप वाड्यामध्ये उभा केला. 1600 आर्मी जवान होते. मग आनंद की त्या सीमेवर आता जेव्हा शिवजयंती होते तेव्हा 1600 आर्मी जवान हातामध्ये बंदुका घेऊन जेव्हा जय भवानी जय शिवाजीचा जय घोष करता तेव्हा पाकिस्तान वाल्यांच्या लक्षात येते, अरे आमच्याकडे कितीही एखाद्या दुसऱ्या देशाने दिलेला शस्त्र पुरवठा असेल तरी अशी फौलादी छातीची माणसं मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या देशात हे मात्र त्यांच्या लक्षात येते. आणि तेही सांगतात की हम आमने सामने के लड़ाई में जीत नहीं सकते, छुपके से मुंह छुपा के आना होता है और आतंक फैलाना होता है. मगर अब हमारे मोदी जी भी आए हैं, जो भी आतंक फैलाने आएगा उसको डायरेक्ट बुलेट पे बैठाकर, जैसी बुलेट ट्रेन स्पीड से जाती है ये बुलेट उसको नरक में छोड़कर आ जाती है और हजारों जन्म तक वो नरक से बाहर नहीं निकल सकता. मला आठवतं की आग्र्याचा लाल किल्ला, ज्या लाल किल्ल्यामध्ये ज्या 12 मार्चला छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरबारात उभं केलं, शेवटच्या रांगेत उभं केलं आणि औरंगजेबाच्या मनात दृष्ट हेतू होता, अरे हजारो वाघाची ऊर्जा असणारी शक्ती असणारे छत्रपती, अरे ज्यांच्या समोर हजारो सूर्य सुद्धा फिके पडतील तेजानी, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना शेवटच्या लाईनीत उभं केलं आणि फक्त शेवटच्या लाईनीत उभं केलं. समोर होते शाहिस्ता खान सारखे मार खाणारे, त्यांच्या नात्या गोत्यातले मुघल सेनापती. छत्रपतींनी बघितले, अरे जिनको मैंने मारा है, मुझे देखकर जो भागे हैं उनका सन्मान हो रहा है. आणि तुम्हाला माहित असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी गर्जना केली की औरंगजेबाचा दरबार होता, त्याचं सैन्य होतं, छत्रपती शिवाजी महाराज सोबत 5-7 मोजके सेवेकरी आणि 9 वर्षाचा छत्रपती संभाजी. पण एवढं सैन्य असतानाही औरंगजेब घाबरला आणि तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना नजर कैद करण्याचा हुकूम दिला. पण मला आनंद होतो की या राज्याचा तात्कालिक सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून ज्या दरबाराच्या भिंतीच्या कणाकणानी कधी औरंग्याचा सन्मानाचा आवाज ऐकला, त्याच दरबारात आम्ही शिवजयंती साजरी केली आणि त्या भिंतीने जय भवानी जय शिवाजीचा
जयघोष ऐकला आणि कदाचित त्यांनाही वाटत असेल की शेकडो वर्षानंतर आता आमचा कण आणि कण सोन्याचा झाला नव्हे, सोन्यापेक्षाही जास्त पवित्र झाला, मूल्यवान झाला. श्रीशैलम मध्ये जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या कावळच्या जंगलात तपश्चर्या केली, जेव्हा मनामध्ये द्वंद्व झालं की माझ्याच वंशातले माझे नातेवाईक कशी उजरेगिरी करतात, छत्रपती शिवाजी महाराजांना मा जिजाऊची शिकवून मा जिजाऊनी शिकवलं होतं की मृत्यूला घाबरायचं नाही शिवबा. अरे मरायचं तर एक दिवस आहे, पण मरण्याच्या अगोदर या लाखो या महाराष्ट्राच्या मराठी हृदयामध्ये तू स्वाभिमानाचा सूर्य, स्वाभिमानाचं तेज निर्माण कर. मनात द्वंद्व होत आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या ठिकाणी तपश्चर्या करण्यासाठी गेलेत, मग आनंद आहे की आज त्या ठिकाणी मी 3.25 कोटी रुपयाचं छत्रपतीचं ध्यान मंदिर उभं केलं. आणि मागच्या 16 ऑक्टोबर 2025 ला स्वतः विश्व गौरव युग पुरुष नरेंद्र मोदीजी गेलेत आणि त्या ध्यान मंदिरात बसले. जेव्हा विसापूरचे आपले कार्यकर्ते तिथे गेले तेव्हा त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला की बाहेर माझ्या नावाचा बोर्ड होता की उद्घाटन मी केलं आणि तिथून त्यांनी मग फोटो केला. त्यांना माहीतच नव्हतं की हे मी केलेलं काम ते पाहत. दानपट्टा आपण राज्यशास्त्र आणि राज्यगीत निवडतानाही सह्याद्रीचा सिंह गरजतो हे शब्द आपण ज्या राज्यगीतात आहे, कारण ज्या राज्यगीतामध्ये शिवबाचा शक्तीने उल्लेख आहे, आपण ते गीत निवडलं आणि त्या गीताचे शेवटच्या 2 लाईनी राज्यगीताच्या आहे आणि त्या आहे दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. वाघ नका आपण आणलं, पण या जगामध्ये युद्ध शस्त्रामध्ये आमचं एक शस्त्र अजून होतं जे जगामध्ये कोणीच वापरलं नाही. ते वापरलं छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सेनापती बाजी प्रभू देशपांडेचा आपण कथा ऐकली. पण ज्या बाजी प्रभू देशपांडेच्या दांडपट्ट्यानी शेकडो मुघलांना फक्त थांबवलंच नाही, अशा वेगाने तो दांडपट्टा चालायचा, मुघलांच्या लक्षातच येत नव्हतं की अशा मुंडक्या काही जादू तर नाहीये, ही काही शक्ती तर नाहीये, एकेका सेकंदामध्ये मुंडक्या उडतात. आपण त्या दांडपट्ट्याला आता महाराष्ट्राचं राज्य शस्त्र म्हणून आता त्याचा सन्मान केलाय. आता महाराष्ट्राचं राज्य शस्त्र हे दांडपट्टा आहे. मला आनंद आहे का गोष्टीत की बगारशाचा आमदार म्हणून मी जेव्हा त्या ठिकाणी अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवलं तेव्हा हे अतिक्रमण हटवण्यासाठी जे शिवभक्त काम करायचे त्या हजारो शिवभक्तांनी माझ्याकडे आग्रह केला की मला तुमचा सत्कार करायचा. तोही माझ्या जीवनातला एक आनंदाचा क्षण. आणि त्या क्षणात मी एक गोष्ट अनुभव की जेव्हा ते म्हणाले की तुम्हाला सोन्याचं कड द्यायचं आहे, तेव्हा मी नम्रपणे त्यांना सांगितलं की हे कड मी स्वीकारणार नाही. हे काम मी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक छोटासा शिवभक्ताचा अंश म्हणून करतो. ते म्हणाले की महाराजांची सेवा जेव्हा व्हायची तेव्हा महाराज एखादं उत्तम काम झालं की त्याला सुद्धा सोन्याचा कडा किंवा हार द्यायचे. पण तरीही मी आग्रहपूर्वक नम्रपणे सांगितलं की मला कड नको आहे. जेव्हा मी पुण्यात हजारोच्या साक्षीने त्या कार्यक्रमात गेलो तेव्हा माझं न ऐकता ते कड त्यांनी माझ्या हातात घातलं
मी मनात विचार केला की शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा करण्यासाठी जर हे कडं दिलं असेल तर हे कडं मी माझ्या पूजा घरात म्हणजे देवघरात ठेवेल, कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद. जे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी कधी जातपात धर्म पाहिला, ज्यांच्या आरमारामध्ये मुस्लिम होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वैशिष्ट्य आहे ज्याचं महत्व आजही आहे. आज जेव्हा मी इथं आलो, जेव्हा चंदन भैया सांगत होते की मोठ्या संख्येने आम्ही महिलेला निमंत्रण दिलं, महिला शक्ती, खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य कारभाराच्या महत्वाच्या विषयापैकी महिला शक्ती, स्त्री शक्ती, सन्मान हा महत्वाचा. आणि म्हणून जेव्हा एकाने विचारलं की राजे तुमच्या राज्यात स्त्रीचं स्थान कुठं आहे, राजे म्हणाले की माझ्या घरच्या देवाऱ्यात देवाच्या बाजूनी स्त्रीचं स्थान आहे. असे हे राजे आज आपण राज्याभिषेकाच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करतोय, नमन करतोय, वंदन करतोय. पण हे नमन वंदन करताना माझी अपेक्षा की आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे तेज आमच्यामध्ये इतिहासाच्या शब्दातून, इतिहासाच्या घटनेतून, पानापानातून दिला, आम्ही सुद्धा आमच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा अंश आमच्या आचरणातून जरी आम्ही लोकांशी वागताना निर्माण करू शकलो तर मला विश्वास आहे खरा तर तो राज्याभिषेक हा छत्रपतींनी जनतेसाठी केला होता. राज्याभिषेकाचा दिवस स्मरण करून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे थोडस अपूर्ण स्वप्न असेल तेही स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने घेऊया. आणि मला विश्वास आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराज असेल तिथं शक्ती, तेज, ऊर्जेला कुठेही कमतरता नाही. चला मग संकल्प करूया की छत्रपतीच्या राज्यामध्ये छत्रपतींचं एकच स्वप्न होतं की माझ्या राज्यामध्ये कोणी उपाशी राहता कामा नये. माझ्या राज्यामध्ये सैन्याला सुद्धा आदेश की जाताना भाजीच्या देठालाही हात लावाल, हात कलम करेल, म्हणजे सामान्य माणसांना त्रास होऊ नये याची काळजी घेण्याचा जो संकल्प आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने तुम्ही आम्ही संकल्प करू की शेवटच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणं म्हणजेच जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, धन्यवाद.